लातूरच्या रामलिंग मुदगडच्या गावकऱ्यांना महावितरणनं वीज चोर ठरवल्याचं समोर आलंय। यामुळे गावकरी आक्रमक झाले। वीज ग्राहकांवरती वीज चोरी केल्याचा ठपका ठेवत महावितरण थेट बिलावरच वीज चोर देयक असा उल्लेख करते। विजेचा वापर न केलेल्या ग्राहकांना सुद्धा लाखोची बिलं देण्यात आलेली आहेत। त्यातच आता थेट ग्राहकांना चोर ठरवलं गेलं। 250 लोकांना बिल आले ते बी गेल्या महिन्यात तर वीज चालली नाही। 20 तारखेला किती तारखेला पाऊस सुरू झाला त्या तारखेपासून 20 दिवस लाईट नाही गावाला। आणि हे बिल कसं आले? 20 दिवस लाईट नाही गावाला। गरजनं कडकनं इथं पडलं तिथं पडलं हे घरान झालं। 20 दिवस तर नाही। हे 10-10 हजार बिल कुठले आले? कशामुळे आले? 40,000 1.5 लाख 65,000 80,000 हे गोर खेड्यामध्ये काय कंपन्या आहेत का कुठल्या? काय उद्योग आहे खेड्यात? काय उद्योग राहते? खाणं शेताकडे जाणं, शेताकडून येणं खाणं बसणं। बरं हे झालेलं झालं पण इतक्या आमच्या गावाला इतकं मोठं नाव आलेलं देशात जगात हरिश्चंद्र तुम्ही हिंद हरिश्चंद्र बिराजदारनं एवढं मोठं नाव कमावून याने आम्हाला चोरीचा का नाव लागते।